संत नाहीत तर देव कळेल कसा? देव कसा? पण आपल्या डोक्यात संत कसे आहेत? सफारी गाडी पाहिजे, हातभर दाढी पाहिजे, एवढी ढेरी पाहिजे, आणि मग तो संत. संत ही पदवी नामाला आहे, त्या वचनाला आहे, त्या ज्ञानाला आहे. म्हणून माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, आणि संता या भजावे सर्वश्रेशी. त्या नामाला संत ही पदवी, त्या वचनाला संत ही पदवी, आणि ते मिळणं गरजेचं आहे. आणि ते मिळाच्या नंतर मात्र आपण त्या स्वरूपाला जाऊ शकतो, आपण कळू शकतो. नव्याने आपण तेच आहेत. तुम्ही संत आहेत, तुम्ही ज्ञानेश्वर महाराज आहेत असं मत कुणाचं आहे? माझं नाही बरं, आणि माझं तुम्ही ऐकू बी नका, पण नाथ महाराजांचं ऐका. संत ज्ञानेश्वर महाराज कशाला म्हणतात? ते कैवल्याला म्हणतात, चैतन्याला म्हणतात. काय? ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप, दरुशने हरे ताप, आणि सर्वभूती सुखरूप कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहे. पण आजकाल आमच्या सारख्या बोला पटणार नाही. हे ज्ञानेश्वर महाराज बसलेत माझ्या पुढं, हे महाराजाला पटन होय आज. पण माझ्या नाताने, म्हणून त्यांनी गाढव देव समजून पाणी पाजलं ना. आमची दृष्टी गाढवाची. सर्वभूती का म्हटले तर त्यांना प्रत्येकाच्या ते चैतन्य माऊली दिसत होते, पांडुरंग दिसत होता. आणि माऊली कोण होते? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, आणि अवतार पांडुरंग नाव ठेविले. असा पांडुरंग नाथांना दिसला, म्हणून त्याच्या माग कावडीचं तिथून आणलेलं पाणी पाजलं. आज महाराज ज्ञानेश्वर महाराज आहे म्हणून बघणार नाहीत बघणार. त्यानं तुमचा अधिकार लागतो, त्याला वैराग्य लागतं, आणि मग देव कळत असतो. अरे कळून दे ना. आणि असा फक्त तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म, पण मूर्ख नेणे संत चरण. संतांचं वर्म माहीत नाही, म्हणून त्यांना स्वतः मी परब्रह्म असून सध्या घेण्यासाठी आज आपण बाबांच्या निमित्ताने जमलोत. आणि त्यात ते म्हणतात आज बी तुमचं होऊ शकतं. फक्त काय करावं लागेल तुम्हाला? त्या गुरुला, तशा सद्गुरूंना, सद्गुरूला शरण जावं लागेल. जे नामदेवराय गेले तिथं पंढरपुरात असून तशा सद्गुरू शोधावं लागेल, तसं नाम शोधावं लागेल, त्याची स्थिती करून घ्यावं लागेल, आणि मग तुमचा उद्धार होईल. आणि त्याच्यासाठी इथं म्हणतात, मग अग्निकुंडे बीजे घातले, ते जेवी अंकुर दशे मुकली. आपलं घरात ज्वारी आहे, शेंगदाणे आहेत, गहू आहेत, घरात जिवंत का मेलेले? घरात शेंगदाणे आहेत डब्यातले, ज्वारी आहे ती जिवंत का मेलेली? नाना म्हणते जिवंत आहे. जिवंत आता कुठे म्हणजे फुकट आबदू घ्यायचंय का नाही? तसं आपण नको. ते आपल्या हे माझं म्हणून डोक्यावर घेतलेलं गबाळ, ते ओझ जोपर्यंत सोडित नाही तोपर्यंत निघणार नाही काढल्यावर. पहा ते म्हणतात, ते उगानिले मज कर्म, तेव्हाच पुसले मरण आणि जन्म. आपण जर ते कर्म देवाच्या पायावर वाहिलं, आता नको बाबा, बास, आता बास. आणि त्याच्यासाठी काही लागत नाही. पवित्र एक तुळशीची माळ लागते, बास, आणि सद्गुरूचा अनुग्रह लागतो. मग मात्र आपण आहे त्या स्थितीत जे कर्म करताय. अहो सज्जन कसा आहे, मा शिकित होता हो, खटखट किती पाहिजे, अर्धा किलो, पाव किलो किती पाहिजे सांगा, आणि संध्याकाळी कीर्तनाला जायची. काय पाप पुण्य लागत नाही, फक्त ते वचन आतून कळालं नाही एकदा, सगळ्या कर्माची राख रांगोळ होती मागून. वाल्या कोळ्याचं काय करीत होता आधी? पण संत भेटले, नारद भेटले, तर त्यांचं असं होऊ शकतं. पण आपली फक्त काय इच्छा पाहिजे. पहा ते म्हणतात, तेव्हाची पुसले मरण आणि जन्म. झालं तर दुःख, मग तेही सुख दुःखी फळावे. अगा कर्म जरी उरावे, आपलं कर्म देवाला अर्पण करायचं झालं नाही तर मग सुख दुःखी फळावे. आणि तया ते भोगावया यावे देह एका. आणि मग पुन्हा देह घेऊन आपल्याला
ते भोगायला. आता जे आपण भोगतो ते गेल्या जन्माचं का आताच? गेल्या जन्मात केलेला पिक्चर आहे हा, रिलीज झालेला आहे. आज इथं बसणार, आपल्याला ऐकाय भेटणार, बाबाच्या निमित्ताने भेटणार, हे रिलीज झालेलं आहे. आपण फक्त बघायचं. हा होतं वर का तिथं. तुकाराम महाराज सांगत होते, माऊली सांगत होते, पण मी तसाच होतो, माझ्यात काही बदल करायचा नाही का करायचंय? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हा पण आता आपल्याला ही चाललेलं राट गाडगय ना प्रत्येकाला सोडायचंय. जगाचं जाऊ द्यावं, आपली आपण करा सोडवं संसार. त्याच्यामुळं तुमच्याकडं कोणतंच येणार नाही, पुण्य येणार नाही, पाप येणार नाही. कारण दोन्ही देवाला अर्पण आहे. कारण मी ब्रह्म आहे, मी काही करीतच नाही. पण आमचं कसं चाललंय, गाडीच्या खाली कुत्रं चाललंय आणि त्या कुत्र्याला ती गाडी कोट्यात गेली की मालकाच्या पुढे जाऊन जीप काढून हाय 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 करते. काय सांगते मालकाला? गाडी मी पट्ट्याने आणली म्हणते. कोण? मी आहे म्हणून चाललाय संसार. तुम्हाला काय कळतंय का? मला करावंच लागणार, माझ्याशिवाय होणार नाही म्हणून गुडघं दुखत असलं तरी जागा बसत नाही आपल्याने. मी गेल्यावर कळन तुमचं काय कळत नाही. तू गेल्यावर आता भाकरी खातेत ना, तू गेल्यावर गुलाबजामू खाते, जाऊन बघ फक्त. हा पण निक्क घेतलेलं वज आणि हे जे बसलेलं बोकांडी आहे ते तोडण्यासाठी गुरुचं वचन, आणि ते तोडण्यासाठी ते गेल्याशिवाय आपल्याला सुख होणार नाही. आपण कोण आहेत कळल्याशिवाय आपल्याला समाधान होणार नाही, उद्धार होणार नाही. आणि ते कळण्यासाठी तो जो वासनेचा अंकुर आहे ते ज्ञान अग्नीने भाजल्यावर मग मात्र त्याचा अंकुर नाही सावतो. तेवी न फळताची मजा अर्पिली शुभाशुभे, आगा कर्म जई उरावे. आणि जर आपलं एखादं कर्म शिल्लक राहिलं तर तेही सुखदुःखी फळावे. आपलं देवाला कर्म अर्पण नाही झालं तर मग चांगलं केलं तर. माऊली सांगत होते, पण मी तसाच होतो, माझ्यात काही बदल करायचा नाही का करायचंय? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हा पण आता आपल्याला ही चाललेलं राट गाडगय ना प्रत्येकाला सोडायचंय. जगाचं जाऊ द्यावं, आपली आपण करा सोडवं. संसार उद्धार झाला पाहिजे, आतून तळमळ लागली पाहिजे. हा काही कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संत जन. हा कधी माझा उद्धार होईल, कधी मला देव भेटन असं वाटलं पाहिजे. आणि अशी तळमळ नाही झाली, संत नाही भेटले, नाही वचन झालं आपल्याला, तर मग आपलं कर्म जसं ना तसं राहणार. चांगलं केलं तर मग तरी भोगा यावं लागेल, वाईट केलं तरी भोगा यावं लागेल. पण नको आता ही कटकट नको. हे तुकोबरायांचं झालं, त्याच्यामुळे ते म्हणते जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे. आज झालं बाबा माझं काम. का? तुम्ही सांभाळले संती, संत भेटले म्हणून मग मी कृत्य झालो बाबा. आणि इच्छा केली ते पावलो. मग आपण इच्छा कशाची करायची? पंढरपूरला गेल्यावर माझ्या हिरीला पाणी लागन का, बंगला कधी होईन का, पुरीला पोरग कधी होईन का, पोराला नातू कधी होईल का. हा हेच चाललंय म्हणून जायचंय तिथं. नाही तर सगळं तिथं गेलेलं म्हणतात देव इथंच आहे, आणि मग तिकडं कशाला? यद्या पर्यंत जात नाही तोपर्यंत डोक्यातलं निघणार नाही. आणि हे झाल्यावर मग आपलं देह सुख दुःखाला यायचं कारण नाही. आणि ते उगाणिले मज कर्म. जेव्हा तुमचं आपलं कर्म आपण भगवंताच्या पायावर, तुका म्हणे घालून या भार, हा त्यांच्या पायावर घालला आणि संतांना निरवलं की बास, आपल्याला काही करावं लागत नाही. हो तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार. हा तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि वाहू हा संसार घालतात का? नाही ना, असं म्हणतात. एक ट्रेन मध्ये आजी चालली, म्हणलं आजी कुठं चाललात? ते म्हणले मुलीकडे चालले. मी म्हणलं मुलगी कुठं आहे? मुंबईला म्हणली. आणि मुलीकड मग डोक्यावर काय म्हणली? कुरवाड्या पापड्या काय काय केलेलं. आणि कुठं बसली ती? ट्रेन मध्ये. आणि डोक्यावर गटुड. अहो म्हणलं ती वजन होईन, खाली ठेवा ना. ते नाही नाही, जर खाली ठेवलं तर त्या ट्रेनला वजन होईन. आता कुठे म्हणजे फुकाट आबदू घ्यायचंय का नाही? तसं आपण नको ते आपल्या
हे माझं माझं म्हणून डोक्यावर घेतलेलं गबाळ ते ओझ जोपर्यंत सोडित नाही तोपर्यंत निघणार नाही काढल्यावर. पहा ते म्हणतात ते उगानिले मज कर्म तेव्हाच पुसले मरण आणि जन्म. आपण जर ते कर्म देवाच्या पायावर वाहिलं, आता नको बाबा बास, आता बास, आणि त्याच्यासाठी काही लागत नाही. पवित्र एक तुळशीची माळ लागते बास, आणि सद्गुरूचा अनुग्रह लागतो. मग मात्र आपण आहे त्या स्थितीत जे कर्म करताय. अहो सज्जन कसा आहे, मा शिकित होता हो, खटखट किती पाहिजे, अर्धा किलो पाव किलो किती पाहिजे सांगा, आणि संध्याकाळी कीर्तनाला जायची. हा काय पाप पुण्य लागत नाही, फक्त ते वचन आतून कळालं नाही एकदा, सगळ्या कर्माची राख रांगोळ होती मागून. वाल्या कोळ्याचं काय करीत होता आधी. हा पण संत भेटले, नारद भेटले, तर त्यांचं असं होऊ शकतं. पण आपली फक्त काय इच्छा पाहिजे. पहा ते म्हणतात तेव्हाची पुसले मरण आणि जन श्रम वरचिले गेले, आणि पुन्हा सगळं माझं श्रम निघून गेले संत भेटले. अशा पद्धतीचं जर आपलं काम झालं तर सगळं श्रम निघून जातात. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळो नव्हेल भारी, हे संन्यासयुक्ती सोपारी दिदले तुझ. माऊली म्हणतात म्हणून ही सोपी युक्ती हा आपल्यासाठी, आपल्याला संसार मुलं सगळं बघून करायचंय. म्हणून अर्जुना ही सोपी युक्ती, तू मनुष्य मृत्यू लोकात आलात ना, तुला ही सोपी युक्ती देतोय मी. आणि त्या सोपी युक्ती दिल्यावर ही या देहाच्या बांधवडी न पडीची. मी देह आहे, मी देह आहे, मी करतो, हे जे देहाचं ओझं घेतलंय त्या देहाच्या बांधवडी न पडीजे, आणि सुख दुःखाच्या सागरी न पडीजे. हा सुख दुःखाच्या, आपल्याला सुख दुःख कशामुळे, मी अमक्या गावचा आहे, मी अमक्याचा मुलगा आहे, मी अमक्याचा नवरा आहे, मी अमक्याचा, हे सगळं जे घेतलंय, आणि त्या देहाच्या बांधवडी न पडीजे. तू देह आहे स्वतःला असं समजू नको. तुकाराम महाराज म्हणतात तुला परमार्थात जायचंय ना, अंगणवाडीत जायचंय ना, खरंच तुझं उद्धार करून घ्यायचा आहे ना, तर आधी हे समजून घे. काय आधी देह काय खरा, आधी देह काय खरा, तो बुजगावने चोरा. ते बुजगावून असतं का नाही रानात, एक काठी अशी आडवी आणि ते पिकात असं लावलेलं असतं. माणसं चिमण्याला त्यांना वाटतं हाय बर का, हाय का नाही. आणि तसं हे बुजगावनं लावलेलं हे फक्त, आणि ते बुजगावनं खरं वाटतंय. आणि त्या बुजगावण्याच्या तू नादी लागू नको, कारण ते खरं नाही, देह खरा नाही. देह जन्माला आलाय, आकार आलेला आहे, आणि तो निघून जाणार आहे, प्रत्येकाचा जाणार आहे. पण जायच्या आधी आपण येत बी नाहीत आणि जात बी नाहीत, हे आपलं स्वरूप आपल्याला कळून घ्यायचं. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. आणि तुम्ही आपण सगळं हे करून घेतलं पाहिजे का नुसतं ऐकायचं नाही. नाही मुख्यमंत्र्याच्या बहिणीला 3000 हप्ता मिळणार आहे, हे नुसतं ऐकायचं का फॉर्म भरायचा आहे? फॉर्म भरायचा आहे ना. का निक्क कीर्तनात ऐकायचंय देवाचं नाम घ्या, देवाचं नाम घ्या, माळ घाला, हे नुसतं ऐकायचंय का फॉर्म भरायचाय? बरोबर लागतं तसं काय. आणि तेव जसा फॉर्म भरल्याशिवाय हप्ता पडत तसा हे भरायचा. हा तसा हे साधू ओळखायचा आहे, शोधायचा आहे. आणि ते खरं देवापेक्षा 150 लागतं. देवाचं वचन, देवाचं मी, देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. कोण सांगते? गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ ज्ञानदेव पूषे निवृत्तीसी चाड, ज्ञानदेव पूषे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. केवढं नाम आहे, गगनापेक्षा वाढ आहे. आणि ते नाम तुम्हाला भेटलं, तुम्ही केवढे होणार. आणि हे भेटलं तुकोबरायांना, म्हणून ते म्हणतात आणू रेणू तो कडा, आणि तुका
आकाश एवढा आणि तुम्ही आपण पोटा खालून आलोत काय? तुम्ही आपण बी तेवढेच आहे, पण आपल्याला निवृत्ती तेच आहेत. आपल्याला ते नाम भेटलं पाहिजे जे गगनाहून वाढ आहे, आणि ते आपल्याला भेटलं आपण तेवढे होणार, आपण तेवढेच आहेत. आणि असं होण्यासाठी साधू संताचा अभ्यास. साधू संत याच्यासाठी येतात, काही पाकिटं कमवायसाठी नाही, पैसे मिळवण्यासाठी नाही, हे भगवंताचं नाम वाटण्यासाठी साधू संत घरोघर फिरतात बरं का. काय म्हणतात? देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आणि आयता आला चालून पण चालून आला तरी लोक काय म्हणतात? देव न लगे. आणि साठवणीचे आमचे बाबा एक उदाहरण सांगायचे, पण मला त्यावेळेस नव्हतं कळलं. मी ते दृष्टांत माझा पाठ झालता, पण मला काही कळत नव्हतं. आत्ता कळालं मला. ते एक अकबराचा बिरबलाचं उदाहरण द्यायचे. ते अकबराने बिरबलाला विचारलं, त्याने पाहिलं सगळं. अकबर बी हुशार, बिरबल त्याचा बाप. अकबराने विचारलं, अरे बिरबला इकडे. ते म्हणला, माझ्या पण हातावर केस नाहीत, काय भानगड? ते म्हणला, जहापना आपने इतना दान किया, आपने इतना दान किया, वो दान कर कर के अपना बाल घट गया. त्याला मोठेपणा दिल्यावर माणसाला काय तुम्हाला सांगतो. आणि तो म्हणला, खरंच की मी दिला असन दान, म्हणून त्याला मोठेपणा. म्हणला दान देऊन गेले, पण त्याला समाधान वाटलं. बघितलं इकडं तिकडं, पण पुन्हा त्याने विचार केला. म्हणला माझ्या हातावर नाहीत, पण ह्याच्या बी हातावर नाहीत. म्हणून बिरबल इधर आओ. त्याला, तुमने बात बताया वो अच्छा है, ठीक है, लेकिन मेरे बाल गया दान देने से, लेकिन तुम्हारे हाथ पे भी बाल नहीं है. बिरबल त्याचं बारसं जेवलेलं होतं. त्याला, आपने दान दिया तो अपना घट गया, और मैं लेते लेते मेरा भी गया. तुम्ही दान दिलं आणि मी घेता घेता माझं बी. आणि मग बिरबलाने उत्तर दिलं. अकबर खुश झाला. ठीक आहे, आपल्या दोघांचं हे झालं, पण ह्या सगळ्या लोकांच्या हातावर बी वेळ नाही. त्यांना काय, आप दान देते थे और मैं लेता था, और ये लोग खाली जलन होता था. क्या होता था? असे हात सोडायचे, आम्हाला काय ते नको, आम्हाला काय अनुग्रह नको, आम्हाला काय ते देवाचं नाम नको, यांचं काहीतरी वेगळंच आहे. हे निके आमच्यावर काय व्हायचे का घेत होते. हे कवा कळले? हे कळायला संताची भाषा ना. फक्त कथा माहिती येता. हे तुकोबरायचं म्हणणं आहे की देव न लगे, देव न लगे. हे लोक नको नको म्हणून त्यांच्या हातावरचे काय झाले ते बाल गेले ते. असं बिरबलाने अकबराला सांगितलं. हे तुकोबरायांचं म्हणणं. पण मला फक्त दृष्टांत ऐकायचो, पाठ झाला, पण कळत नव्हतं काय. आज बी तेच आहे. जर एखाद्याला म्हणलं, महाराज तुम्ही कीर्तन करता, माळ घातली, पंढरपूरची वारी करता, मग खरंच तुम्हाला देवाचा अनुभव आहे का हो? असावा का नसावा? मग देवाचा अनुभव म्हणलं ते म्हणते, आमच्या मुलाला मुलं होत नव्हती, ते झाले. याच्यासाठी बाबा आहे काय? हिरीला पाणी लागण्यासाठी, मुलं होण्यासाठी? अरे प्रत्येक आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागले. आपल्यासारखं करून सोडतात ते सद्गुरू येतं, आणि ते तुम्हाला परमात्मा स्वरूप करून सोडतात. हा, देवात आणि आपल्या तीळ मात्र फरक नाही. असं करणारं सद्गुरूचं वचन आपल्याला भेटलात. ते कधी, ज्यावेळेस त्यांचं वचन घेतलं ते म्हणतात, देहाच्या बांधवडी न पडीजे, आता तू मात्र काय स्वतःला देह समजू नको, आणि मग सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे. तू स्वतः देह नाही संपला की मग मात्र त्याच्यातून सुटणार, तुला सुख दुःख लागणार नाही. आणि मग सुखे सुखरूपा घडीजे माझे अंगा. मग मात्र तू फक्त देह मी नाही असं म्हटला की मग सुखरूप माझ्या स्वरूपाला येऊन तू पोहोचशील. किंवा तू आणि मी वेगळा नाहीच आहे. देव आणि चार, हा, दोन नाहीतच. हा, ते एकच आहेत, पण वेगळेपणा घेतलाय
तो वेगळेपणा काढण्यासाठी पुन्हा देवच सद्गुरू होऊन मनुष्य रूपाला येतो आणि तो आपल्याला शोधतो, अनुग्रह देतो आणि ते नाम हेच संत आहे, नाम हेच देव आहे आणि नामच आपलं स्वरूप आहे. पुन्हा नाम बी संपून जातं. देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही, असा तो आत्मराजा तुम्ही आपण आहोत हा कळावा. बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही आपण सगळे जमलात आणि तुमच्या साधू संतांची मायबापांची मला दर्शन झालं. मी काय उपदेश करणार नाही, पण माझ्या सद्गुरूची माझ्या डोक्यावर कृपा झाली म्हणून तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. पहा आज आपले धोंडीराम गेले 5 जण मुलं, त्या 5 जणाचा परिवार आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही जमलेले नातलग, कुणी मित्रमंडळी, कुणी आप्तेष्ट असतील, त्या सगळ्यांना त्या परिवाराच्या वतीनं धन्यवाद देऊन सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन झालेली सेवा आपण तुमच्या चरणावर, माऊलींच्या चरणावर, माझे हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सख्य बाबा आणि तुम्हा जमलेल्या मायबापांच्या, त्या बाबांच्या आणि सगळ्यांच्या वतीने उन्नती विश्वमंडळ पुणे त्यांच्या वतीने बाबांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यात सद्गती पावो ही परमेश्वराच्या पांडुरंगाच्या सद्गुरूच्या चरणावर नम्र विनंती करून सेवेला आपण इथेच पूर्ण विरांजली. कुंडली गबरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. आता विश्वास घेते देवी, हिने वागेन्य तोषावी, तोषोनी मज द्यावे पसाय दानही, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पोते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनाव्रत भूमंडळी भेटतो तया भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेझे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोके, दृष्टादृष्ट विजयी होवावेजी, एत मने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, हिने वरी ज्ञान देवो सुखिया झाला, हिने वरी ज्ञान देवो सुखिया झाला, हिने वरी ज्ञान